Hello students. So in last lecture we have started with our anticholinesterase drugs. In that we have seen the reversible anticholinesterase. Examples are the neostigmine and the physostigmine. After that we have seen what is the myasthenia gravis. Okay, we stop up to the myasthenia gravis. Okay, so myasthenia gravis is a autoimmune disorder which is developed due to the formation of the antibodies. Okay, antibodies form होतात and these are bind to the NM receptor. निकोटिनिकचा जो NM receptor आहे त्याला ते बाइंड होतात आणि त्याच्यामुळे काय होतं, फ्री एनएम रिसेप्टर आर नॉट अवेलेबल फॉर बाइंडिंग ऑफ दी ॲसिटाइलकोलिन. दॅट्स वाय व्हॉट हॅपन्स, देर इज अ स्ट्रक्चरल डॅमेज किंवा मसल्स काय होतात, वीक होतात और दीज मे इझिली फटिकॅबिलिटी इज देअर, म्हणजे इझिली ते काय म्हणतात त्याचं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन पूर्ण कमी झाल्यामुळे त्याच्यातले जी पॉवर आहे मसल पॉवर ती कमी झालेली असते, त्याला मायस्थेनिया ग्रॅव्हिस असं म्हणतात. सो त्याच्या ट्रीटमेंटमध्ये आपण अँटीकोलिनिस्टरेज यूज करतो, म्हणून हा जो डिसीज आहे तो या कॅटेगरीच्या अंडर आपण इथे बघतो आहे. ओके, सो अँटीकोलिनिस्टरेज काय करतात, दीज आर द इनहिबिट द मेटाबोलायझिंग एन्झाइम ऑफ द ॲसिटाइलकोलिन. ओके, सो हे अँटीकोलिनिस्टरेज काय करतात, जे कोलिनिस्टरेज एन्झाइम आहे विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द मेटाबॉलिझम ऑफ द ॲसिटाइलकोलिन त्याला इनहिबिट करतात. त्याच्यामुळे सफिशियंट अमाऊंट ऑफ ॲसिटाइलकोलिन इज अवेलेबल फॉर टू शो इट्स फार्माकोलॉजिकल ॲक्शन. मग मायस्थेनिया ग्रॅव्हिसमध्ये काय होतं, हे जे ॲसिटाइलकोलिन आहे ते बाइंड होण्यासाठीचे जे रिसेप्टर आहेत त्या फॉर एक्झाम्पल जे निकोटिनिक रिसेप्टर आहे त्याच्या NM रिसेप्टरवरती अँटीबॉडीज तयार होतात आणि त्या रिसेप्टरवरती बाइंड होतात आणि त्याच्यामुळे ॲसिटाइलकोलिन तिथे बाइंड होऊ शकत नाही. त्यासाठी आपण तिथे काय करतो, इथे हा ड्रग जो आहे अँटीकोलिनिस्टरेज ड्रग ते दॅट इज द निओस्टिग्माइन आणि फायसोस्टिग्माइन आपण तिथे यूज करतो. ओके, सो आपण त्याची ट्रीटमेंट बघूयात. ओके, सो इट इज मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट. तुम्हाला स्पेशल एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, गिव्ह द ट्रीटमेंट ऑन द मायस्थेनिया ग्रॅव्हिस और व्हॉट इज मायस्थेनिया ग्रॅव्हिस. ओके, सो याच्यावरती परत अजून गिव्ह रिझन आहे, सो याला रिलेट करतात ते आपण याच्यानंतर लगेच बघणार आहोत. ओके, सो ट्रीटमेंटमध्ये आपण काय करतो, निओस्टिग्माइन देतो, प्रेडनिसोलोन देतो आणि सर्जिकल ट्रीटमेंट केली जाते. ओके, सो फर्स्ट निओस्टिग्माइन जेव्हा दिलं जातं तेव्हा ते कसं दिलं जातं, 15 मिलीग्रॅम एव्हरी 3 to 4 आवर ओरल डोस. ओके, 15 मिलीग्रॅम प्रत्येक 3 ते 4 तासानंतर ओरल डोस दिला जातो. आपण बघितलं इट इज बेटर ॲब्सॉर्ब फ्रॉम दी GIT म्हणून ओरल डोस सुद्धा इथे देऊ शकतो, किंवा 0.5 to 2.5 मिलीग्रॅम इंट्रामस्क्युलर और सबक्युटेनियस रूट दिला जातो. प्लस म्हणजे ह्या दोन्हीपैकी एक प्लस 0.6 मिलीग्रॅम ॲट्रोपिन इंट्रामस्क्युलरली दिले जातं. आता ॲट्रोपिन का दिलं जातं हे गिव्ह रिझन मध्ये आपण बघणार आहे. ओके, आय एम नॉट एक्सप्लेनिंग दिस पॉइंट इज हिअर. सो आता मायस्थेनिया ग्रॅव्हिस मध्ये आपण 15 मिलीग्रॅम ओरली निओस्टिग्माइनचा डोस किंवा 0.5 to 2.5 मिलीग्रॅम इंट्रामस्क्युलर और सबक्युटेनियस रूटने ते दिलं जातं. प्लस त्याच्यासोबत काय दिलं जातं, 0.6 मिलीग्रॅम ॲट्रोपिन इंट्रामस्क्युलरली दिलं जातं. दिस इज द ट्रीटमेंट फॉर द मायस्थेनिया ग्रॅव्हिस. देन प्रेडनिसोलोन हा कॉर्टिकोस्टेरॉइड आहे, हा सुद्धा ड्रग इथे दिला जातो विच ॲक्ट ॲज अ इम्युनोसप्रेसंट. सो 25 to 100 मिलीग्रॅम वन्स अ डे ओरल रूटने तो दिला जातो. और काय केलं जातं, सर्जिकल ट्रीटमेंट केली जाते, थायमेक्टॉमी, ज्याच्यामध्ये जे थायमस ग्लँड आहे विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ द अँटीबॉडीज विच बाउंड टू द NM रिसेप्टर. त्या अँटीबॉडीज फॉर्म होण्यासाठी ते थायमस ग्लँड रिस्पॉन्सिबल असतं, त्या ग्लँडची सर्जरी तिथे केली जाते, रिमूव्ह आउट केलं जातं. ओके, सो सर्जिकल ट्रीटमेंटमध्ये हे केलं जातं. सो दिस इज अबाउट द ट्रीटमेंट. ओके, मायस्थेनिया ग्रॅव्हिस म्हणजे काय आणि त्याची ट्रीटमेंट आपण बघितली. ट्रीटमेंटमध्ये मेजरली निओस्टिग्माइन आपण इथे यूज करतो विथ ॲट्रोपिन. पुढे जाऊन आपण तो बघणार आहे विथ कॉम्बिनेशन विथ द पायरोडोस्टिग्माइन सुद्धा तो दिला जातो आणि का दिला जातो हे आपण गिव्ह रिझन्स मध्ये आता डिटेल बघणार आहे. ओके, सो आता हे जे गिव्ह रिझन्स आहे याच्यासाठी तुम्ही एक सेपरेट नोटबुक घालायची किंवा तुमची जी असाइनमेंटची नोटबुक आहे ती हाफ करा आणि तिथून पुढे जेवढे गिव्ह रिझन आहे त्याआधी आपण फक्त एकच गिव्ह रिझन बघितले, दॅट इज वाय ॲसिटाइलकोलिन इज नॉट यूज क्लिनिकली. ओके, सो ते सेपरेटली तुम्ही ते लिहा, म्हणजे त्या जेणेकरून तुम्हाला ते रीड करताना किंवा स्टडी करताना इझी होईल. ओके, सो दिस इज द गिव्ह रिझनचा जो हा क्वेश्चन आहे तो आता आपण इथे बघणार आहे. निओस्टिग्माइन इज द ड्रग ऑफ चॉईस इन मायस्थेनिया ग्रॅव्हिस. ओके, सो निओस्टिग्माइनच का द्यायचा मायस्थेनिया ग्रॅव्हिस मध्ये. ओके, सो आन्सर इज निओस्टिग्माइन बिईंग, आता आपल्याला माहिती निओस्टिग्माइन काय, इट इज अ पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग आहे अँड इट इज ॲक्ट बाय इनहिबिटिंग द कोलिनिस्टरेज एन्झाइम. त्याच्यामुळे काय होतं,
जो ट्रू कोलिनिस्टरेज आहे म्हणजे इट इनहिबिट द बोथ एन्झाईम, ट्रू कोलिनिस्टरेज अँड सुडो कोलिनिस्टरेज. त्याच्यामुळे काय होतं, ॲज वेल एज आपण जर फार्माकोलॉजिकल ॲक्शन तुम्हाला आठवत असेल कालच्या लेक्चरमध्ये बघितलेलं की त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं की तो काय करतो, मसल पॉवर वाढवतो. म्हणून आपण निओस्टिग्माइन हा मायस्थेनिया ग्रॅव्हिसमध्ये वापरतो. तर आपण ते स्टेप बाय स्टेप बघूयात. ओके, सो निओस्टिग्माइन बीइंग पॅरासिम्पॅथोमायमेटिक ॲक्ट ऑन द निकोटिनिक रिसेप्टर. ओके, पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग आहे तो निकोटिनिक रिसेप्टर वरती ऍक्ट होतो ऑफ दी स्केलेटल मसल. म्हणजे पर्टिक्युलरली निओस्टिग्माइन जो आहे तो निकोटिनिक रिसेप्टर वरती ऍक्ट होतो ऑफ दी स्केलेटल मसल अँड इम्प्रूव्ह द मसल पॉवर. आणि काय करतो, मसल पॉवर इम्प्रूव्ह करतो इन द मायस्थेनिया ग्रॅव्हिस. ओके, सो हा जो निओस्टिग्माइन आहे इट कॅन बी ऑल्सो यूज फॉर द डिटेक्शन ऑर द डायग्नोसिस ऑफ द मायस्थेनिया ग्रॅव्हिस. ओके, सो जेव्हा मायस्थेनिया ग्रॅव्हिस होतो तेव्हा डायग्नोज कसं करणार. ओके, डायग्नोसिस टेस्ट आर देअर फॉर डिफरंट डिसीज. सो त्याच्यामध्ये काय केलं जातं, निओस्टिग्माइन दिला जातो किंवा तो आता कसं कसं पुढे आपण बघणारच आहे. फक्त एक लक्षात ठेवा की हा का निओस्टिग्माइन ॲज अ डायग्नोस्टिक एजंट यूज केला जातो, बिकॉज इट इम्प्रूव्ज द मसल पॉवर ॲज इट बाइंड टू द निकोटिनिक रिसेप्टर ऑफ द skeletal muscles. Okay, so it acts as a cholinesterase inhibitor so that it block the pseudo and true cholinesterase and make free acetylcholine. Okay, so हे काय करतं आपण बघितलेलंच आहे, इट ब्लॉक्स द और इट इनहिबिट द कोलिनेस्टरेज एन्झाइम. टू टाइप्स ऑफ कोलिनेस्टरेज एन्झाइम, दॅट इज द सुडो अँड ट्रू कोलिनेस्टरेज. आणि त्याच्यामुळे काय होतं, फ्री ॲसिटाइलकोलिन काय होतं तिथे अवेलेबल होतं, विच ॲक्ट ऑन द निकोटिनिक रिसेप्टर ऑफ द स्केलेटल मसल अँड इम्प्रूव्ह द मसल पॉवर. जे काय करतं, निकोटिनिक रिसेप्टरवरती ॲक्ट होतं आणि काय करतं, मसल पॉवर त्याची इम्प्रूव्ह करतं जी वीकन झालेली असते मायस्थेनिया ग्रॅव्हिसमध्ये. Thus in single dose it improves remarkable muscle power in myasthenia gravis. मग जेव्हा एक जरी डोस दिला तरी तिथे रिमार्केबल तुम्हाला इम्प्रूव्हमेंट दिसते मायस्थेनिया ग्रॅव्हिसमध्ये. म्हणून ॲज अ डायग्नोस्टिक एजंट अँड ॲज अ ट्रीटमेंट हा यूज केला जातो. ओके, देअरफॉर निओस्टिग्माइन इज अ ड्रग ऑफ चॉईस इन टू द myasthenia gravis. Okay, लक्षात आलं. So this is about why neostigmine is a drug of choice in the treatment of myasthenia gravis. Second one is in the treatment of the myasthenia gravis, atropine is given along with the neostigmine. आपण आता ट्रीटमेंट मध्ये बघितलं निओस्टिग्माइन सोबत काय केलं जातं, ॲट्रोपिन सुद्धा दिलं जातं. तर का ते आता इथे आपण बघणार आहे. ओके, सो निओस्टिग्माइन इज अ रिव्हर्सिबल अँटीकोलिनिस्टरेज. ओके, सो आता जेव्हा क्लासिफिकेशन बघितलं किंवा आपण जेव्हा अँटीकोलिनिस्टरेज हा पॉईंट चालू केला तेव्हाच आपण पाहिलं देअर आर टू टाइप्स ऑफ अँटीकोलिनिस्टरेज इनहिबिटर, दॅट इज रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल. रिव्हर्सिबल मध्ये आपण पाहिलं फायसोस्टिग्माइन आणि निओस्टिग्माइन, हे दोन त्याचे एक्झाम्पल्स आहेत. तर आपल्याला माहिती निओस्टिग्माइन इज अ रिव्हर्सिबल अँटीकोलिनिस्टरेज. निओस्टिग्माइन काय आहे, रिव्हर्सिबल अँटीकोलिनिस्टरेज आहे विच फॅसिलिटेट ॲक्शन ऑफ द एंडोजिनस ॲसिटाइलकोलिन. जे काय फॅसिलिटेट करतं, जे एंडोजिनस ॲसिटाइलकोलिन आहे त्याची ॲक्शन ते फॅसिलिटेट करतं. म्हणजे ऑलरेडी प्रेझेंट असणारं जे ॲसिटाइलकोलिन आहे त्याची ॲक्शन ते काय करतं, फॅसिलिटेट करतं. व्हाईल ॲट्रोपिन इज अ अँटी मस्कॅर्निक ड्रग. ॲट्रोपिन काय आहे, अँटी मस्कॅर्निक ड्रग आहे. म्हणजे ॲट्रोपिन काय करतो, मस्कॅर्निक इफेक्ट द्यायला देत नाही. ओके, म्हणजे अपोज करतो. इट इज अ नथिंग बट द अँटागोनिस्ट. ओके, सो आता हे जे ॲट्रोपिन आहे इट इज कम अंडर द पॅरासिम्पॅथोलायटिक ड्रग. लक्षात येते का, आपण काय बघतोय, पॅरासिम्पॅथोमायमेटिक म्हणजे असे ड्रग जे ॲसिटाइलकोलिनच्या ॲक्शनला प्रमोट करतात किंवा त्याला मिमिक करतात. ओके, पण पॅरासिम्पॅथोलायटिक हे याच्यानंतरचा पॉइंट आहे ज्याच्यामध्ये आपण काय बघतो, ॲट्रोपिन इट इज अ पॅरासिम्पॅथोलायटिक, दॅट इज दीज आर अँटागोनाइज द ॲक्शन ऑफ ॲसिटाइलकोलिन. म्हणजे ॲसिटाइलकोलिनच्या अपोजिट, म्हणजे ॲसिटाइलकोलिनची ॲक्शन ते थांबवतात, त्याला आपण काय म्हणतो, पॅरासिम्पॅथोलायटिक. ते पुढे जाऊन आपण बघणार आहे. पण हा जो ड्रग आहे ॲट्रोपिन इट इज ऍक्ट ॲज अ अँटी मस्कॅर्निक ड्रग. म्हणजे काय करतो, मस्कॅर्निक जे रिसेप्टर्स आहेत त्या रिसेप्टर्स वरती ॲसिटाइलकोलिनला बाइंड होऊ देत नाही. म्हणजे फक्त निकोटिनिक रिसेप्टर्सला विच आर प्रेझेंट ऑन द स्केलेटल मसल्स त्याला फक्त तो काय होतो, बाइंड व्हायला देतो. म्हणजे ही ऍक्शन आपल्याला फक्त स्केलेटल मसल्स वरती दिसते. स्मूथ मसल्स वरती जे मस्कॅर्निक रिसेप्टर्स आहेत त्याच्यावरती आपल्याला निओस्टिग्माइनची ऍक्शन नको आहे. आणि म्हणून हा ॲट्रोपिन काय करतो, ती मस्कॅर्निक ऍक्शन ब्लॉक करतो आणि फक्त निकोटिनिक ऍक्शन दाखवतो जे रिसेप्टर स्केलेटल मसल्स वरती प्रेझेंट असतात. ओके, नेक्स्ट पॉइंट इज निओस्टिग्माइन बीइंग पॅरासिम्पॅथोमायमेटिक
फॅसिलिटेट बोथ निकोटिनिक अँड मस्कॅर्निक ऍक्शन. कारण निओस्टिग्माइन हा पॅरासिम्पॅथोमायमेटिक आहे आणि आपल्याला माहिती पॅरासिम्पॅथोमायमेटिक मध्ये आपण कोलिनो रिसेप्टर बघितले, त्याच्यामध्ये 2 टाईपचे रिसेप्टर आहेत, निकोटिनिक आणि मस्कॅर्निक. पण इथे आपल्याला स्केलेटल मसल्स वरती निकोटिनिक रिसेप्टर आहेत माहिती, पण मस्कॅर्निक रिसेप्टर जे आहेत दीज आर प्रेझेंट ऑन द स्मूथ मसल्स, म्हणजे ब्रॉन्कियल मसल्स असतील, हार्ट मसल्स असतील, GIT असतील, याच्यावरती हे मेजरली प्रेझेंट आहेत. पण निओस्टिग्माइन ऍज अ पॅरासिम्पॅथोमायमेटिक दोन्हीवरती ऍक्शन दाखवतो, पण आपल्याला ती ऍक्शन स्मूथ मसल्स वरती कुठल्याही नकोय. मग या स्मूथ मसल्स वरती असणाऱ्या मस्कॅर्निक जे रिसेप्टर आहेत त्याला ब्लॉक करण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, ते मस्कॅर्निक रिसेप्टरला अँटी मस्कॅर्निक जो ऍक्शन आहे, जो ऍट्रोपिन दाखवतो, तो आपण त्यासाठी तिथे यूज करतो. म्हणजे काय करतो, ऍट्रोपिन आणि निओस्टिग्माइन दिल्यानंतर काय होतं, ऍट्रोपिन मस्कॅर्निक रिसेप्टरला ब्लॉक करतो, त्यामुळे स्मूथ मसल्स वरती याचा कुठलाही इफेक्ट दिसत नाही. आणि जो काही निकोटिनिक रिसेप्टर्स आहेत विच आर प्रेझेंट ऑन द स्केलेटल मसल, तिथे निओस्टिग्माइन त्याची ऍक्शन दाखवतो आणि जी आपल्याला एक्सपेक्टेड ऍक्शन आहे म्हणजे स्केलेटल मसल पॉवर इम्प्रूव्ह करण्याची, ती आपल्याला तिथे ऑब्झर्व होते. बट इन मायस्थेनिया ग्रेव्हिस ओनली निकोटिनिक ऍक्शन इज नीडेड. आपल्याला मायस्थेनिया ग्रेव्हिस मध्ये फक्त निकोटिनिक ऍक्शन पाहिजे, मस्कॅर्निक ऍक्शन आपल्याला तिथे नकोय, म्हणून आपण काय करतो, निओस्टिग्माइन हा ऍट्रोपिन सोबत दिला जातो. हेन्स टू सप्रेस द मस्कॅर्निक इफेक्ट ऍट्रोपिन इज ऍडमिनिस्टर्ड अलॉंग विथ द निओस्टिग्माइन, ऍज सिम्पल एज दॅट. ओके, सो तुम्ही जर पहिल्यापासून व्यवस्थित अभ्यास करत आला असाल तर यू कॅन इझिली अंडरस्टँड दिस पॉइंट. ओके, सो थोडंसं रिकॉल करा आधीच्या गोष्टी जर कन्फ्युज होत असेल, कोलिनो रिसेप्टर कोणते, त्याचे टाईप कोणते, मग ते कुठे कुठे प्रेझेंट असतात, या गोष्टी एकदा फिक्स झाल्या डोक्यामध्ये की हे तुम्ही बाय हार्ट करू शकता. ओके, नेक्स्ट वन इज द एंड्रोफोनियम is a preferred over neostigmine in the diagnosis of a myasthenia gravis. Okay, here is the point is the myasthenia gravis. Neostigmine च्या जागी myasthenia gravis तुम्हाला इथे लिहायचं आहे. Okay, एंड्रोफोनियम is preferred over neostigmine in the diagnosis of myasthenia gravis. Okay, typing mistake is there. So आता आपण मी याच्या आधी पण सांगितलं की निओस्टिग्माइन इट इज ऑल्सो यूज फॉर द डायग्नोसिस ऑफ द मायस्थेनिया ग्रेव्हिस. मग इन्स्टेड ऑफ युजिंग निओस्टिग्माइन एंड्रोफोनियम का यूज केला जातो हे आपण. एंड्रोफोनियम इज ऑल्सो वन ऑफ द ड्रग विच इज यूज इन फॉर द डायग्नोसिस ऑफ द myasthenia gravis. A single dose of a neostigmine 1 mg intramuscular used for the diagnosis of myasthenia gravis produces the marked improvement in the muscle power which remains 3 to 4 hours. Okay, so एक डोस जर दिला निओस्टिग्माइन चा 1 mg intramuscularly, it is used for the diagnosis of the myasthenia gravis which shows its action about 3 to 4 hours, while एंड्रोफोनियम what it does 10 mg intravenous route ने जर दिला the effect remains only for the 10 minutes. Okay, आता आपल्याला डायग्नोसिस करायचंय म्हणजे काय, आपल्याला खूप शॉर्ट टाइम मध्ये आपल्याला तिथे इफेक्ट पाहिजे किंवा आपल्याला रिझल्ट पाहिजे, तर ऑब्व्हियसली आपण इथे एंड्रोफोनियम प्रेफर करणार, कारण त्याचा 10 mg IV रूटने जर डोस दिला तर 10 मिनिटात म्हणजे 10 मिनिट्स मध्ये आपल्याला रिझल्ट तिथे मिळतात आणि आपल्याला तिथे आपण आयडेंटिफाय करू शकतो की वेदर इट इज अ मायस्थेनिया ग्रेव्हिस और not. Okay, so also एंड्रोफोनियम improve the muscle strength only in the myasthenia gravis, not in the muscle dystrophy. So एंड्रोफोनियम काय करतो, फक्त myasthenia gravis मध्येच मसलची स्ट्रेंथ किंवा पॉवर इम्प्रूव्ह करतो. मसल डिस्ट्रोफी डिसीज आहे ज्याच्यामध्ये मसलची पॉवर अगेन कमी होते, ती डिस्ट्रॉय झाल्यासारखी होते. इट इज वन ऑफ द जेनेटिक डिसीज. ओके, सो त्याच्यामध्ये निओस्टिग्माइन इफेक्ट दाखवतो. मग त्यावेळी अगेन कन्फ्युजन होतं रिझल्ट्स मध्ये की वेदर इट इज अ मायस्थेनिया ग्रेव्हिस और अ मसल डिस्ट्रोफी. पण एंड्रोफोनियम काय करतो, इट शोज ओनली ऍक्शन इनटू द मायस्थेनिया ग्रेव्हिस, नॉट इन द मसल डिस्ट्रोफी. सो दिस इज वन ऑफ द advantage of using the एंड्रोफोनियम. Therefore, एंड्रोफोनियम is used in the treatment of the myasthenia gravis instead of the neostigmine. Okay, so these are the three major reasons or important reasons you have to you have to by heart these things. Okay, so अजून एक आहे तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहे. ओके, थँक्यू.